जो फेसबुक वापरते किंवा सोशल मीडियावर दिवसभर जो टाइमपास करत असते, त्या माणसानं हा चेहरा जर पाहिला नसेल, एक YFP नावाचं फेसबुकवर फेमस चॅनल आहे. तेरा वराडी कुटाणा घालणं झालं असतं त्याच्यावर. त्या कुटाण्यातला पत्नी पीडित माणूस माझ्यासमोर आहे. म्हणजे जो पत्नी पीडिताची भूमिका करते, याचं त्यात वेगवेगळं नाव असते, पण ऍक्च्युली याचं नाव आहे रविभाऊ कांडलकर. आपल्या इकडचे आहेत. रविभाऊ, थोडासा परिचय द्या ना महाप्रेक्षकाईले. तर आपलं गाव आहे टाकरखेडा शंभू, हा. भातकुल तालुक्यातलं. हा. आणि राहणं इकडेच आहे. बाकी फॅमिली तुम्हाला माहित आहे कशी आहे काय आहे तर. हा. आणि सर्वसाधारण तुमच्यासारखा पीडित माणूस मी आहे. रविभाऊ, एक प्रश्न असा विचारतो. आता अभिनय करायची आवड तुमच्या व्यक्तिमूल्य मला वाटून राहिली. निरातून मस्त एकदम मला टिपिकल असा एकदम नॅचरल तुमचा अभिनय असते. यात कोणत्याच प्रकारचं जे ओव्हर ऍक्टिंग नसते. ओ माय गॉड वगैरे असं काहीच नसते. एकदम अव जाय नव अशा गोष्टी, ओ माय व अशा गोष्टी असतात अभिनय. आणि सध्या तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवर अभिनय करायची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संधी भेटली, याच्याबद्दल थोडंसं सांगा मला. साधारणतः 2006 पासून या क्षेत्रात मी काम करतो, म्हणजे अभिनय क्षेत्रात. मी फिल्मशी जोडलेला माणूस होतो. फिल्म केले, थिएटर खूप जास्त केले मी. म्हणजे माझं पहिलंच नाटक बालगंधर्वले पुण्यात होतं. पण नंतर काय आलं की नंतर काय असते, प्रत्येक जण मुंबई जाऊ शकत नाही. त्याचं कारण काहीतरी प्रॉब्लेम असते, वैयक्तिक प्रॉब्लेम असते. तर असा एक प्रॉब्लेम आपल्या मागे होता का ज्याच्यात आपण जेव्हा मुंबई जायचं काम आलं तेव्हा सोबतचे मित्र तर गेले. त्याला तुम्ही पाहते असाल, नाव सांगितलं जरा मजा येईल. अंकुर वाढवे चला त्यामध्ये आहे, प्रवीण प्रभाकर आहेत, एक टप्पा आउटचा विनर होता. किंवा आम्ही चांगल्या बऱ्यापैकी असे मित्र परिवार आमचा. मी नाही जाऊ शकलो नाही त्यावेळेस. इथं म्हणजे काय आहे ना, जिथं जे टिकते तिथं खपत नाही किंवा मग हा, आणि जिथं खपते तिथं उगवत नाही. तर वांदा तो होते कुठं कुठं. त्याच्यानं प्रॉब्लेम हा झाला की आपल्याला इथं बाजारपेठ भेटली नाही आपल्या अभिनयाला. आणि भेटली तर कशी का पांठेल्यावर बसलेल्या एखाद्या मित्रानं म्हटलं का रे बात हे काहीतरी सांग किंवा काही असं. तर त्याच्यात नाही बसला गेम. शेवटी पोट नावाची एक मोठी बेकार गोष्ट आहे. पण कलाकाराची इतकी बेकार. हो, कशी गोष्ट करता हो, हे काय खाली त्या हितभर पोट आणि सारे दुनिया मागे फिरून राहील साऱ्याच्या. तर याचा वांदा हा झाला का अभिनयातून पैसे भेटत नव्हते आणि अभिनयाशिवाय आपल्याला दुसरं काही येत नव्हतं. तर त्याच्यानं थोडा एक डिप्रेशनचा एक वाईट काळ फेस करावा लागला. नाटक पथनाट्याच्या माध्यमातून आयुष्याची सुरुवात करावी लागली, कारण पथनाट्यात पैसे होते. कुठंतरी एक माध्यम सेटलं का जे युट्यूबच्या माध्यमातून चांगलं काम करू शकते, ते म्हणजे आपलं YFP फिल्म्स. YFP फिल्मनं अशा वेळेस आधार दिला का ज्यावेळेस आपल्याला गरज होती. काय असते की माणसापाशी पैसा 2 मिनिटं लेट आला तरी चालते, पण कमीत कमी समाधान असलं पाहिजे. सगळा गेम समाधानाचा आहे. तर आनंद जो आहे ना, तो तुम्हाला हसण्यात मला भेटला. पैसा गिसा दुय्यम गोष्ट आहे, पण त्याच्या वर्षावर काय आलं ना, का त्याच्या वर्षावर नंतर दिमाग रिलॅक्स झाला आणि बाकी गोष्टीचा आपोआप चालला लागला. त्याच्यानं तुमचे तर पहिले आभार. आणि पहिल्यांदा मी कोणतं तरी हे सांगितलं की माझ्या प्रवासाचा नेमका काय मॅटर होतं, कारण हे तुमच्यापर्यंत कदाचित तुमच्या गावरान 90च्या माध्यमातून पोहोचलं. रवी दादा, नेमकं काय होते आज तुम्ही YFPच्या माध्यमातून घराघरात पोहोचले. माय लक्ष्मी पाहिजे तुमचे व्हिडिओ. सारेच जण म्हणजे गावखेड्यात सारेच जण पाहिजेत, ते विषयच नाही. लय जण असे विचारत असतील रवी, तुमच्यावर शेल्प्या करत असतील. पण जेनं तुम्हाला इग्नोर केलं, जेनं तुम्हाला त्याच्या खऱ्यातला खरा पुढ्यातली पुडी आणि कपातला चहा दिली, आज तुम्हाला विचार असतील की रवी दादा लय भेटत असेल. पण रवी दादा, तुम्ही लय घासली शिल्पाजी. नाही म्हणजे हे हा प्रश्न नाही आहे, उत्तर आहे एक प्रकारचं. ते म्हणते की एक फौजी जेव्हा जिंकून येते, त्याचा एक ते गाणं आहे काहीतरी, त्याचा डोळा वगैरे असा फुटलेला असते आणि तो आपल्या गावात येते. गावात आल्यानंतर सगळे त्याला विचारते का किती मारले, पण कोणी हे विचारत नाही का तू कसा आहे, तुला काय झालं. त्याचा डोळा फुटलेला कोणी विचारायला तयार नाही. सगळ्यांनी याच्याशी घेणं नाही, त्यांना किती मारले. पण लोक नेहमी हे विसरून जाते की जसं स्वतःच्या जीवाची किंमत असते, तशी जेव्हा दुसरा मरते तर त्याच्याही मायबाप असतात, त्याच्या जीवाची किंमत असते. हेच गोष्ट माणसाच्या आयुष्यात कुठेतरी लागून जाते का प्रत्येक जण विचारते कमाई किती केली, पण कोणी हे विचारायचा प्रश्न म्हणजे तुम्ही विचारलं जरा, म्हणजे पाहून घ्या 90 कधी चांगल्या गोष्टी होते का किती घासली एवढी घासली का आता फरक नाही पडत. म्हणजे काही राहिलं नाही. म्हणजे कोणी म्हणते का नाही की अरे बा काय आता तर पैसे गिसे आहे, ते केस मेस लावून घेन जरा. अरे राजा जाऊ दे रे, काही विचार नको. ते जासाठी किती घातली मला माहित आहे. आणि आता हे नसले काय प्रेम करणारे कमी होत नाही, कारण तुमची साथ आहे ना. रवी दादा, तुम्ही आता सांगितलं मला की रंगभूमी बी केली आहे, पण विचार जर आपण रंगभूमीचा केला तर आपली जी खरी वऱ्हाळची माती आहे
म्हणजे अकोला म्हणा, वर्धा म्हणा, इकडचा बुलढाणा म्हणा, यवतमाळ विदर्भ म्हणा, भाग वाशिम, खास विदर्भ नाही ना, तो विदर्भ ते वेगळे आहेत. पण हा जर वराळाची आपली करार जर पकडली तर राजीव अभिनय क्षेत्रात आपण 2-3 चेहरे जर सोडले तर मागं राहील ना. त्याला असं नेमकं तुम्हाला कारण काय वाटत? कारण तुम्ही त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी घासली, पण राजीव त्यातून चंदनाचा सुवास आलाच नाही हो. हे एक सगळ्यात मोठी सत्य आहे का आतापर्यंत तर आपण विदर्भात बोलतो की वऱ्हाडी भाषेत बोलतो. हे जे आतापर्यंत पिक्चर बनणारे होते, नाटक करणारे होते, याच्यासाठी काय आहे ना, याच्यासाठी आपण सरळ भाषा अळानचोट आहे. त्याला असं वाटतंय का मला तुला म्हटलं म्हणजेच भाषा, आणि मले तुले म्हटलं तर बा ते भाषा नाही, हे आदिवासीच आहे. हे भूमिका असल्यासारखे एक म्हणजे खरी गोष्ट आहे. मला वाईट वाटन काही झाले, पण हे सत्य आहे. म्हणजे कुठंतरी हा फरक इतका पडत होता की विदर्भातली भाषा बोलते म्हणून कास्टिंग नव्हती होत, तुम्ही ऍक्टिंग किती चांगली करा. कारण त्याला बरं हे जेव्हा तिकडली बोलतात ना गेलेलो, गेलेलो मराठी डिक्शनरी सापडणार नाही गेलेलो, पण तो स्टँडर्ड झाला काहून तू तिकडे बोलल्या चालला. अरे नाही, गेलो हा शब्द आहे तो, गेलेलो नाही असं काही, तोंडात 2-3 खर्रे टाकून बोलल्यासारखं, पण तुम्हाला ते चालते कारण ते तुम्ही बोलता. आम्ही म्हटलं मले तर तुम्हाला त्याचा हसा येते. आणि आजही आपले जे कॅरेक्टर तुम्ही म्हणता कमी आहे, तर त्याचंही कारण हेच आहे का हे आपल्याला काही अजून मुख्य भाजीचा दर्जा भेटला नाही. आपण चटणीसारखं उपयोग केला जाते. पण लक्षात ठेवा, हे लोणचं होय जे जेवणाला रुचकर करते. रवी दादा, आतापर्यंत तुम्हाला सोशल मीडियावर पाहिलं, एक तुमची ओळख झाली भाऊ. मी सांगतो तुम्हाला, मी आता तुम्हाला पाहिल्यावर ओळखलं की नाही, मला असं वाटलं भल्ले गोरे तुम्ही तर माझ्यासारखा सेम कलर आहे तुमचा. तर राजीव तर युट्यूब फेसबुक पुरतच मर्यादित राहायचा का, याच्यापेक्षा डबल त्या रंगभूमी तुम्हाला जर तिच्या इकडे आकर्षित करून आले का, काही संधी चालून येऊन राहिली का, काही प्रयोग चालू आहेत का, काही प्रयत्न चालू आहे काय? सध्या काही पिक्चर अमेझॉन प्राईमवर आहे, काही पिक्चर सध्या थिएटरवर चालू आहे याही वेळेस. म्हणजे सध्याच्या कंडिशनले कळले ना तुला हा पिक्चर चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त टेरिटरी हा मूवी आहे ज्याच्यात मी असोसिएट डिरेक्टर आहे, विलन म्हणून भूमिका साकारली आहे. तर तो सध्या आहे अमेझॉन प्राईमवर वगैरे आहे. चांगली स्टार कास्टिंग आहे, चांगली आहे त्याची. त्याच्या व्यतिरिक्त आगामी काही पिक्चरचं आहे प्लॅनिंग. पण तुम्हाला एक सांगू काय, ह्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या ना ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्या. काय आहे ना, याच्यावर लोकांना पाहिल्यावर फेस व्हॅल्यू नावाची एक गोष्ट असते, ज्याच्यावर हे ठरते का तुम्हाला पेमेंट दिल्या जाईल का नाही दिल्या जाईल. म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे का काम तर आहे भाऊ, पैसे नाही आहे, तर ते व्हॅल्यू हा सोशल मीडियाच्या ठरते. त्याच्या कधी कधी असं वाटते का सालं जर करायचंच आहे आणि आता लोक आपली भाषा सोशल मीडियाच्या माहित झालं का आपली भाषा लोकांना आवडते, याच्यातले व्हिडिओ चालते. तर आता समजा वायपीच्या माध्यमातून तर काम करतोय किंवा भरपूर सारे आपल्याकडले आहेत कलाकार, अशा माध्यमातून जरी सगळ्यांनी एकत्र येऊन किंवा 4 जणांना संधी देऊन जर विचार केला, मोठ्या मोठ्या सिरीज आपण बनवल्या, तर कदाचित आपल्या इथं एक मोठं मार्केट उभं होईल. कारण ह्या मोबाईलनं किंवा ह्या आपल्या हातात असलेल्या तंत्रज्ञानानं आपल्याला एवढं तर दिमाग दिलाय का आता आपण मुंबईवर डिपेंड नाही, आता आपण आपली दिलाची मुंबई स्वतः आपल्या गावाला करू शकतो किंवा आपण स्वतः घडवू शकतो. तर अशा माध्यमातून जमलं तर सोशल मीडियाचं काम चालूच ठेवू. पण कधी कधी काय असते का मोठा पडदा सोडला तर मग आपली थोडीशी किंमत कमी व्हायला लागते. म्हणून आलं तर ते झोडपाली काही हरकत नाही. बाकी तुमचं प्रेम आहेच. हे होते रविभाऊ कांडलकर. फेसबुकवर, युट्यूबवर, सोशल मीडियावर वज्जरेचे व्हिडिओ लयच प्रसिद्ध आहेत. मी रेग्युलर पाहतो, लय जण रेग्युलर पाहतात. विशेष म्हणजे आपल्या वराडी मातीतला एक हिरा आहे. त्यानं प्रायोगिक तत्वावर काही व्यावसायिक रंगभूमीवर करायचा प्रयत्न केला, पण राजीव कसा आहे तिकडे नाही टिकत आपल्या इकडचं, तिकडे ते वेगळीच व्यवस्था असते. पण वराळातला हा माणूस आज एवढा मोठा हिट झाला आहे की सोशल मीडियानं खरं प्रसिद्धी दिली. तर रविभाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून एक गोष्ट सांगा तुम्हाला, हा बा तुमच्यासारख्या माणसानं जर मनात आणलं की नाही तर तुम्ही स्वतःच प्रोडक्शन काढू शकता, अशी या माणसाची आज ओळख झाली आहे. तर याला खूप खूप शुभेच्छा देते आणि सांगते की वराळातले हे जे हिरे आहेत की नाही ते कायम चमकायला पाहिजे. त्याच्यासोबत की नाही बाकीच्या कोयशाला बी चमक आली पाहिजे. कारण आम्ही ठरवलं आहे का जेवढे की आमच्या सोबत असे कोयशेवाले माणसं आहेत सगळे घेऊन नाही नाही हे आपलं प्रेम संबंध आहे, तर सगळेच घेऊन आपण जाऊ ना. आता काय तुमच्या सातशिवाय काही होणार नाही. आणि तुम्ही काय करा ना, जरा ह्या गावरान 90 ना बिना गावरानी माराचं हिट करून टाका. म्हणजे काय होईल ना, खरोखर आपल्या विदर्भातल्या मातीले विदर्भातल्या न्यूज चॅनलला किंमत येईल. कारण कॉमेडी होऊन राहिली, आता इन्फॉर्मेशन आपली असली पाहिजे ना, एकदम वराडी तडक्यासारखी.